नेटवर्कचं. तर बघा, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, काय धड्याचं नाव? जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन. जॉमेट्रिक म्हणजे भूमितीय आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. भूमितीय, रचना. ठीक आहे. यामध्ये काय काय शिकायचं आपल्याला? पाहिलं की यामध्ये काय काय शिकायचं आहे? लेट अस स्टडी. तर बघा, ह्या बाबी शिकायच्या आपण काल पाहिलं. ठीक आहे. तर आपण याच्यावर वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यावर येऊया. आता त्यापूर्वी आपल्याला थोडस काही रिकॉल करावं लागतं. रिकॉल म्हणजे थोडस आठवावं लागतं. तर बघा, काय आठवावं लागतं आपल्याला? तर बघा, इन अ प्रिव्हियस स्टँडर्ड म्हणजे आधीच्या याच्यामध्ये यू हॅव लर्न दी फॉलोइंग कन्स्ट्रक्शन. तर आपण खालील प्रकारच्या रचना शिकलो. कोणकोणत्या रचना शिकलो आपण? तर त्या आठवूया. त्या कन्स्ट्रक्शन आपण आठवूया. टू कन्स्ट्रक्ट अ लाईन पॅरलल टू गिवन लाईन अँड पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट आउटसाइड दी लाईन. म्हणजे बघा, टू कन्स्ट्रक्ट अ लाईन पॅरलल टू गिवन लाईन म्हणजे दिलेल्या रेषेला, दिलेल्या गिवन लाईन म्हणजे दिलेल्या रेषेला, पॅरलल म्हणजे समांतर रेषा, कन्स्ट्रक्ट म्हणजे काढणे, दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे. आणि ती कशी असली पाहिजे? अँड पासिंग थ्रू अ गिवन पॉइंट, दिलेल्या बिंदूमधून आउटसाइड दी लाईन आणि रेषेच्या बाहेरील. बघा, म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे की रेषेबाहेरील बिंदूतून, रेषेबाहेरील बिंदूतून आता सपोज ही रेषा आहे अशी, आहे की नाही? आता या रेषेला आपल्याला काय काढायचं आहे? पॅरलल लाईन काढायची आहे. पण कशी काढायची? पासिंग थ्रू दी गिवन पॉइंट आउटसाइड दी लाईन. मग ही जी लाईन, या लाईनच्या आउटसाइडला एखादा पॉइंट असला पाहिजे. सपोज या लाईनच्या आउटसाइडला इथे एक पॉइंट आहे की नाही? आणि या पॉइंट मधून ती लाईन पास झाली पाहिजे. समजा त्या रेषेच्या आउटसाइडला इथे एक पॉइंट आहे, लक्षात आलं? आणि या पॉइंट मधून ती रेषा गेली पाहिजे आणि ती रेषा कशी असली पाहिजे? ह्या दिलेल्या रेषेला समांतर असली पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो. लक्षात आलं? त्यानंतर टू कन्स्ट्रक्ट अ पॅरलल लाईन, पॅरलल लाईन, सॉरी, टू कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ गिवन लाईन सेगमेंट. बघा, टू कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ गिवन लाईन सेगमेंट. काय काढायचं इथे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय काढायचं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय काढायचं आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर. कशाचा? गिव्हन लाईन सेगमेंटचा. लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड. लाईन सेगमेंट म्हणजे काय? रेषाखंड. समजा एखादा रेषाखंड दिलेला आहे आपल्याला, आहे की नाही? आता सपोज हा रेषाखंड आहे. रेषाखंड म्हणजे इथे काय? रेषा खंडित झाली, आहे की नाही? म्हणून त्याला रेषाखंड म्हणतात. लाईन सेगमेंट. लाईन म्हणजे रेषा, सेगमेंट म्हणजे खंड. हा रेषाखंड झाला. आता ह्या रेषाखंडाला, या रेषाखंडाला काय काढायचं? परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. काय काढायचं? परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे या रेषेला तो लंब असला पाहिजे. या रेषेला कसा असला पाहिजे? लंब असला पाहिजे. आणि लंब, समजा ह्या रेषेचे दोन पॉइंट आहे, ठीक आहे? हा एक पॉइंट आहे, हा दुसरा पॉइंट आहे. सपोज या रेषाखंडाला आपण नाव देऊ AB, ठीक आहे? आता AB ह्या रेषाखंडाला लंब असणारी आपल्याला काय काढायची आहे? परपेंडिक्युलर काढायचा आहे. बघा, AB ला लंब असणारा परपेंडिक्युलर, आणि तो कसा असला पाहिजे? त्याला बायसेक्ट करणारा पाहिजे. तो बायसेक्टर असला पाहिजे त्या लाईनचा. म्हणजे समजा AB चा मध्यबिंदू असेल तेव्हा तो बिंदू काय करेल? त्या लाईनला बायसेक्ट करेल. हा झाला बायसेक्ट, आहे की नाही? आणि ही लाईन अशी इथून गेलेली असेल की जी कसेल? AB ला कशी असेल? लंब असेल. बघा, AB ला लंब असणारी, AB ला लंब असणारी, एक मिनिट, हा, AB ला लंब असणारी रेषा घ्यायची आणि ती रेषा कशी गेली पाहिजे? त्या दिलेल्या बिंदूतून जाणारी असली पाहिजे. म्हणजे अशी रेषा काढायची. हे असं नाही काढत, त्याचं कन्स्ट्रक्शन असतं. एक समजण्यासाठी तुम्हाला इथे दाखवत आहे. लक्षात आलं का हे?
हॅलो हॅलो, हो सर. हे समजला का? हे 2 सेंटेन्स समजले का तुम्हाला? हो सर. हा, त्यानंतर बघा, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल हुज साइड्स आर गिवन. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल हुज साइड्स आर गिवन. आता तुम्हाला काय काढायचं आहे? ट्रायंगल काढायचं आहे. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल हुज साइड्स आर गिवन, ज्यांच्या बाजू दिलेल्या आहेत. बाजू दिलेला असताना त्रिकोण काढणे. तर आपल्याला माहित आहे, त्रिकोणाचे आपल्याला 3 बाजू दिल्यानंतर तो त्रिकोण कसा काढतो आपण, आहे की नाही? एखादा त्रिकोण आहे, त्याच्या 3 बाजू दिलेल्या आहेत आपल्याला, आहे की नाही? तर त्या मापाचा आपण त्रिकोण काढतो, आहे की नाही? तर ते कसं काढतात ते आपण बघितलेलं आहे इयत्ता 9वी मध्ये. ठीक आहे. टू डिवाइड, आता बघा, टू डिवाइड गिव्हन लाईन सेगमेंट इंटू गिव्हन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. टू डिवाइड म्हणजे डिवाइड म्हणजे काय? विभागणे. काय विभागायचे? गिव्हन लाईन सेगमेंट, दिलेला रेषाखंड. काय विभागायचं आपल्याला? दिलेला रेषाखंड इंटू गिव्हन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. इंटू गिव्हन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स, दिलेल्या इंटू गिव्हन नंबर ऑफ इक्वल पार्ट्स म्हणजे काय? दिलेल्या संख्येमध्ये त्याचे इक्वल पार्ट बनायचे, सारखे भाग बनवायचे, आहे की नाही? जो लाईन सेगमेंट आहे की नाही, त्या लाईन सेगमेंटला इक्वल पार्ट मध्ये काय करायचं? डिवाइड करायचं. लाईन सेगमेंटला काय करायचं? इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचं. तर बघा, अशा प्रकारची रचना मला वाटते आपण इयत्ता 8वी मध्ये पाहिली होती बघा. तर त्यामध्ये काय करतो आपण? एक रेषाखंड काढतो, आहे की नाही? त्यानंतर काय करतो? आता हा जो रेषाखंड आहे, या रेषाखंडाचे हे अंत्यबिंदू झाले. ठीक आहे. हा सपोज ए आहे, हा सपोज बी आहे, किंवा पी आहे, हा क्यू आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करतो? या रेषाखंडाला आपल्याला जर 5 पार्ट मध्ये डिवाइड करायचं असेल, किती पार्ट मध्ये? 5 किंवा 4, जे आपल्याला दिलेलं असेल. समजा या रेषाखंडाला आपल्याला 5 पार्ट मध्ये डिवाइड करायचं, 5 भागामध्ये विभाजित करायचं. मग त्यासाठी आपण ह्याचे भाग कसे करतो? तर त्यासाठी बिंदू पी जवळ कोणत्याही अंशाचा, परंतु तो कोण कसा असला पाहिजे? लघुकोन असला पाहिजे. तो कसा असला पाहिजे? लघुकोन. कोणत्याही अंशाचा कोन काढायचा, आहे की नाही? बिंदू पी जवळ त्या रेषाखंडाच्या वरच्या बाजूला, समजा इथे बिंदू पी जवळ रेषाखंडाच्या वरच्या बाजूला कोणत्याही मापाचा काय काढायचा? एक अशा पद्धतीने किरण काढायचा. कोणत्याही मापाचा एक किरण काढायचा. ठीक आहे. मग आता याचं जेवढं माप आहे, हे माप जेवढं आहे, समजा हे 30 अंश असेल, 40 अंश असेल. ठीक आहे. सपोज हे 40 अंश आहे किंवा 30 अंश आहे. तर हे जेवढ्या मापाचं आहे बिंदू पी जवळ, हा जो किरण आहे, किंवा क्यू पी, समजा याला नाव द्यायचं काहीतरी, आहे की नाही? हे कोण जेवढ्या मापाचा आहे त्याच मापाचा कोण कुठं काढायचा? बिंदू क्यू जवळ. आणि तो कसा काढायचा? त्या रेषाखंडाच्या खालच्या बाजूला. जसे इथे आपण असा कोण काढला, आता इथे कोण असा काढायचा आपल्याला. ठीक आहे. म्हणजे इथे अशा पद्धतीने कोण काढायचा. ठीक आहे. आता हे जी 2 कोणे आहेत, ह्या 2 कोणांची माप कशी असली पाहिजे? हे 40 आहे, तर हे सुद्धा 40 अंशाचं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर काय करतो आपण? कंपास घेतो. कंपास म्हणजे ज्याला एक पेन्सिल आणि लोखंडीचं टोक असतं, असं आपल्याजवळ हे जे साहित्य असतं कंपास बॉक्स मध्ये, आहे की नाही? हे घ्यायचं आणि त्यानंतर पी वर ठेवायचं लोखंडी टोक. पी वर ठेवून या कंसावरती जेवढे पार्ट करायचे आपल्याला, 5 पार्ट करायचे, आहे की नाही? म्हणून पी वर ठेवायचं, काही अंतर घ्यायचं त्यामध्ये. आता ते अंतर किती घ्यायचं? तर ते अंदाजे घ्यायचं. तर बिंदू पी जवळ ठेवून असा कंस काढायचा. हा, त्यानंतर लोखंडी टोक आता इथं ठेवायचं आणि दुसरा कंस काढायचा. त्यानंतर इथं ठेवायचं तिसरा कंस, त्यानंतर चौथा कंस, त्यानंतर 5वा कंस. किती कंस काढायचे? 5 कंस काढायचे. बघा, 1 2 3 4 5. 5च का काढायचे? कारण त्याचे 5 भाग करायचे. ठीक आहे. मग जी कृती या पद्धतीने इकडे केली, तशीच कृती इकडे करायची. म्हणजे ते अंतर न बदलता आता क्यू वर ठेवायचं आणि अशा पद्धतीने कंपासने काढायचं. बरं, कंपासने, ज्याला लोखंडी आणि पेन्सिलचं टोक असते, ते जे साहित्य असते ना, त्याला तुम्ही काय म्हणता? कंपास. त्यानं काढायचं. आता इथं लोखंडी टोक ठेवलं क्यू वर आणि
पेन्सिलने इथे कंस काढायचं. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, इथं लोखंडी टोक ठेवायचं आणि तेवढंच माप ठेवायचं, हे अंतर बदलायचं नाही. दुसरा कंस काढायचा, तिसरा कंस, चौथा कंस आणि पाचवा कंस, अशा पद्धतीने. ठीक आहे. मग आता काय करायचं, बिंदू पी हा पाचव्या, आता याला नाव द्यायचं बघा, हे पी आहेत ना, याला P1 नाव द्यायचं. याला नाव P2 द्यायचं, याला नाव काय द्यायचं P3, याला नाव द्यायचं P4, याला नाव काय द्यायचं P5. लक्षात येत आहे. याला नाव काय द्यायचं Q1, याला Q2, Q3, Q4 आणि Q5. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, हा जो P आहे ना, हा शेवटचा जो Q5 आहे त्याच्याशी जोडायचा. त्यानंतर P1 कशाशी जोडायचा, P1 P4 शी जोडायचा. P1 कशाशी जोडायचा, P4 शी. P2 कशाशी जोडायचा, P3 शी जोडायचा. त्यानंतर P3 कशाशी जोडायचा, Q2 शी. P4 कशाशी जोडायचा, Q1 शी. P4 कशाशी जोडायचा, Q1 शी. आणि P5 कशाशी जोडायचा, Q शी. आता बघा, हा जो रेषाखंड होता PQ, याचे बघा 1 2 3 4 5 असे 5 इक्वल पार्ट होतात आणि हे इक्वल असतात बघा. इथे आपण ड्रॉइंग म्हणजे कन्स्ट्रक्शन आपण हे त्यानं नाही केलं, ह्या आपण असंच रेखाटलं म्हणून हे तुम्हाला डिफरन्स दिसते, मोठा दिसते, लहान दिसते. परंतु जेव्हा आपण कंपासच्या सहाय्याने ही कृती करतो तेव्हा मात्र हे जे PQ हा रेषाखंड आहे, हा PQ रेषाखंड सारख्या 5 भागामध्ये विभाजित होणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने दिलेला रेषाखंड इक्वल पार्ट मध्ये, हे इक्वल पार्ट आहे इंटू गिवन नंबर ऑफ इक्वल पार्ट. गिवन म्हणजे 5 नंबर म्हणजे 5 इक्वल पार्ट. इथे जर आपण 4 करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे कंस आपण 5 काढले इथे 4 काढावं लागेल. 3 करायचं असेल तर 3 कंस काढावं लागेल. 6 करायचं असेल तर 6 कंस काढावं लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या भागामध्ये, दिलेल्या सारख्या भागामध्ये काय करता येते, विभाजन करता येते. हे लक्षात आलं का तुमच्या? हॅलो. हो सर. टू डिवाइड अ लाइन सेगमेंट इन द रेशो गिवन. टू डिवाइड अ लाइन सेगमेंट इन रेशो गिवन. आता जे केलं त्याच पद्धतीने, फक्त तिथे रेशो असेल 2:3 असा जर रेशो असेल, जे आता आपण कृती केली त्याच पद्धतीने ती कृती करायची. 2:3 हा जर रेशो म्हणजे ती लाईन 2:3 या भागामध्ये जर विभाजित करायची असेल तर 2 अधिक 3 करायचं. मग हे होतात 5, म्हणून त्या रेषाखंडाचे 5 भाग करायचे. आणि इथून किती 2 समजा असा सेगमेंट असेल, अशा आता आपण जशा पद्धतीने काढलं, याच्या आधी जसं काढलं, याचे काय होतील, असे 5 भाग होतील. 1 2 3 4 5. तर मग 2:3 म्हणजे ही जी रेषा आहे इथून इथपर्यंत हे 2 अंतर झालं, इथून इथपर्यंत 2 आणि इथून इथपर्यंत अंतर 3. मग 2:3 ह्या रेशो मध्ये हे लाईन सेगमेंट काय होईल, 2:3 या भागामध्ये विभाजित होईल. समजा PQ हा सेगमेंट असेल. ठीक आहे. तर हे PQ सेगमेंट 2 भाग आणि 3 भाग अशा पद्धतीने 2:3 या भागामध्ये काय होईल, ते विभाजित होईल. त्याच पद्धतीने ते करायचं. टू कन्स्ट्रक्ट एन अँगल, टू कन्स्ट्रक्ट एन अँगल कॉन्क्रंट टू गिव्हन अँगल. आता बघा काय काढायचं, टू कन्स्ट्रक्ट म्हणजे काढणे, एन अँगल कोण, कॉन्क्रंट कसा कोण, एकरूप कोण, टू गिव्हन अँगल दिलेल्या कोणाला, दिलेल्या कोणाला एकरूप कोण काढणे. आता बघा दिलेल्या कोणाला एकरूप कोण कसा काढतात, है की नाही. समजा एखादा हा कोण आहे, आता हा कोण दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. आपल्याला याचं माप माहित नाही, माहित नाही याचं माप किती आहे, हा कोण किती अंशाचा आहे हा आपल्याला माहित नाही. ठीक आहे. आपल्याला एवढंच माहित आहे की हा कोण दिलेला आहे आपल्याला, किंवा माप दिलेलं असेल तर त्या मापाने काढायचं. ठीक आहे. तर हा कोण PQ आहे, या कोणाला एकरूप कोण काढायचं. मग ह्या कोणाला एकरूप कोण कसा काढतात, तर बघा काय करायचं, एक PQ ह्या कोणाला एकरूप कोण दुसरा काढायचा आहे. मग त्यासाठी एक लाईन सेगमेंट काढायची. त्यासाठी काय काढायचे, लाईन सेगमेंट काढायची.
जसे की बघा इथे मी एक लाईन सेगमेंट काढली अशी. ठीक आहे. आता काय करायचं, लाईन सेगमेंट काढल्यानंतर इथं याला पॉइंटला नाव द्यायचं काहीतरी. ठीक आहे. सपोज हा ए आहे, बी आहे आणि हा पॉइंट सी आहे. ठीक आहे. आता बघा पी क्यू आर याला एकरूप असणारा हा इथे एक कोन काढायचा आहे. त्यासाठी एक रेषाखंड काढला, त्याला नाव दिलं बीसी. आता काय करायचं बघा, कंपॉस घ्यायचा. कंपॉस ज्याला लोखंडी आणि एक पेन्सिलचं टोक असतं, ते कर्कटक सारखं असतं, त्याला कंपॉस म्हणतात. ठीक आहे. त्या कंपॉस मध्ये काही डिस्टन्स घ्यायचं. त्या कंपॉस मध्ये काही डिस्टन्स घेतल्यानंतर क्यू वर ठेवायचं. कुठे ठेवायचं? क्यू वर. क्यू वर ठेवल्यानंतर त्यामध्ये काही डिस्टन्स, सपोज इथपर्यंत आपण डिस्टन्स घेतला आणि अशा पद्धतीने मग काय काढायचं, एक कंस काढायचा. आणि तो कंस काय होईल, या दोन्ही काय म्हणता येईल त्याला, बाजूला, दोन्ही बाजूला तो कंस काय करेल, छेदेल अशा पद्धतीने. ठीक आहे. मग हे जेवढं अंतर घेतलं आपण, ठीक आहे, आता काय करायचं, हे अंतर बदलायचं नाही. आपण क्यू पासून या बिंदूपर्यंत जेवढं अंतर घेतलं, असा कंस जो काढला, तो अंतर न बदलता आता कुठे ठेवायचं, बी वर ठेवायचं. तोच कंपास, तोच कंपास बी वर ठेवायचं आणि हे जेवढं अंतर आहे तेवढ्याच अंतराचा एक दुसरा कंस काढायचा. असा कंस काढला. मग आता काय करायचं, आता बघा त्या कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं, हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून, म्हणजे हा कंस आणि ही जी बाजू आहे क्यू आर याचा छेदनबिंदू, त्यानंतर कंस आणि बाजू पी क्यू याचा छेदनबिंदू, म्हणजे हे डिस्टन्स घ्यायचं. हे जेवढं अंतर असेल, एवढं अंतर कंपास मध्ये घ्यायचं. कशामध्ये? कंपास मध्ये अंतर घ्यायचं. मग एक टोक इथं ठेवायचं, लोखंडी टोक, पेन्सिलचं टोक त्याचं इथं जुळलं पाहिजे. इकडे गेले की त्याला ऍडजस्ट करायचं, इकडे आले की ऍडजस्ट करायचं. लोखंडी टोक इथं ठेवायचं, पेन्सिलचं टोक इथं ठेवायचं. एवढं डिस्टन्स घ्यायचं आणि तो कंपास आता कुठं ठेवायचा, या पॉइंट वरती. त्याचं लोखंडी टोक असलं पाहिजे. आणि दुसरं जो टोक आहे त्या टोकाने ह्या पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस काढायचा. त्या टोकाने काय करायचं, पहिल्या कंसाला छेदणारा दुसरा कंस. मग ह्या दोन कंसाचा इथे सपोज छेदन बिंदू असेल, तर आता काय करायचं, तर हा बिंदू आणि बिंदू बी जोडायचा. बिंदू बी आणि हा बिंदू काय करायचा, अशा पद्धतीने स्केल आणि याच्या साहाय्याने, स्केल आणि पेन्सिलच्या साहाय्याने ते जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर हा जो कोन मिळालेला आहे आपल्याला, ह्या कोनाचं माप आणि ह्या कोनाचं माप सारखं आहे, हे आपण कंपास म्हणजे कोनमापकाच्या सहाय्याने मोजून पाहू शकतो. हे आपण कोनमापकाच्या सहाय्याने मोजून पाहू शकतो. ही कृती लक्षात आली का तुमच्या? हॅलो, आवाज येत आहे का माझा? In a 9th standard you have carried out, आवाज येत आहे ना माझा? हॅलो, अरे सर अडकत आवाज येत अडकत येत सर. आहे. अडकत येत आहे का? सर अडकत येत आहे सर. एक मिनिट, हे नेटवर्क कसं आहे. हॅलो, येत आहे का आवाज? सर आता येत आहे सर, थोडं क्लिअर. पुढे याला आता येत आहे क्लिअर. हा ठीक आहे. हो सर. थोडस नेटवर्कचा प्रॉब्लेम येते बेटा. आता या वेळेला युजर जास्त असतात त्यामुळे प्रॉब्लेम येते. तर बघा, इन 9th स्टँडर्ड you have carried out the activity of preparing map of surrounding of your school. Before constructing a building, we make it plan. The surrounding of school and its map, the building and its plan are similar to each other.
we need to draw the similar figure in geography, architecture, machine drawing, etc. A triangle is a simple closed figure. Triangle is a simple closed figure. We shall learn how to construct a triangle similar to given triangle. आणि we shall learn, आपण शिकणार आहोत, काय शिकणार आहोत, हाऊ टू कन्स्ट्रक्ट. आता बघा याचा उपयोग काय, आपल्याला जे ट्रायंगल काढायचा आहे सिमिलर ट्रायंगल, दिलेल्या त्रिकोणाशी समरूप असणारा त्रिकोण काढायचा आहे, तर याचा उपयोग कुठं होतं तर हे दिलेलं आहे इथे आपल्याला. इन अ 9th स्टँडर्ड यू हॅव कॅरीड आउट द ऍक्टिव्हिटी ऑफ प्रिपेअरिंग मॅप ऑफ सराउंडिंग ऑफ युअर स्कूल. आपल्या स्कूलचं सराउंडिंगचं मॅप आपण प्रिपेअर करण्यासाठी अशा पद्धतीचे आपण बघितलेलं आहे. बिफोर कन्स्ट्रक्टिंग अ बिल्डिंग वी मेक इट्स प्लॅन. म्हणजे बिल्डिंग बनवण्यापूर्वी आधी त्याचा प्लॅन बनवला जातो बघा. कोणती इमारत म्हणा, शाळा म्हणा किंवा मोठं ऑफिस म्हणा, आहे की नाही, ते इमारत बनवण्याआधी त्याचा काय बनवलं जातं, प्लॅन बनवलं जातं. आणि दी सराउंडिंग ऑफ स्कूल अँड इट्स मॅप, त्याचं सराउंडिंग स्कूलचं सराउंडिंग आणि त्याचं मॅप, दी बिल्डिंग अँड इट्स प्लॅन आर सिमिलर टू इच अदर. तर बघा बिल्डिंग आणि त्याचा जो प्लॅन आहे तो एकमेकाशी कसे असतात, सिमिलर असतात. बघा एखाद्या याच्यामध्ये तुम्ही बघता की एखाद्या तुम्ही सिनेमा वगैरे पाहता, त्यामध्ये ते बिल्डर्स लोक वगैरे अशी इमारत दाखवतात, आहे की नाही. त्याचा काय दाखवतात ते प्लॅन असते, त्याच्याकडे एक 3D मध्ये एक इमारत बनवलेली असते, म्हणजे प्लॅन मध्ये टेबलवरती, आणि अशी इमारत आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची, अशा पद्धतीचं त्यांचं ते डिलिंग वगैरे पाहता तुम्ही, आहे की नाही. तर एखादी मोठी इमारत बनवण्यात आधी त्याचं काय बनवलं जातं, प्लॅन बनवलं जातं. आणि तो प्लॅन आणि बिल्डिंग हे कसे असतात, सिमिलर असतात. प्लॅन आणि बिल्डिंग कसे असतात, सिमिलर. जशी आता आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेची जी इमारत आहे, ठीक आहे नाही, ती इमारत बनवण्याआधी त्याचा प्लॅन बनवलं जातं, ठीक आहे नाही. आणि तो प्लॅन आणि ती इमारत ही कशी असतात, एकमेकांना सिमिलर असतात. तर अशा पद्धतीने आपण शिकणार आहोत की एखादा ट्रायंगल आपल्याला दिलेला आहे, मग त्या ट्रायंगलचा सिमिलर ट्रायंगल कसा काढायचा. सिमिलर म्हणजे त्याच्याशी समरूप असणारा, सिमिलर म्हणजे त्या ट्रायंगलशी समरूप असणारा ट्रायंगल काढायचा. समजा एखादा ट्रायंगल असा आहे, ठीक आहे, हे असं नाही सांगता येणार आपल्याला. त्यासाठी आपण काय करूया, खाली कृती दिलेली आहे ते बघू. लेट अस लर्न कन्स्ट्रक्ट अ सिमिलर ट्रायंगल. आता बघा सिमिलर ट्रायंगल कसं कन्स्ट्रक्ट करायचं. कन्स्ट्रक्ट अ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करा. सिमिलर म्हणजे समरूप, सिमिलर म्हणजे समरूप, समरूप म्हणजे एकरूप नव्हे, समरूप आणि एकरूप याच्यात फरक आहे. एकरूप म्हणजे एक्झॅक्ट त्याच मापाचं असतं, त्याला एकरूप म्हणतो आपण. सिमिलर म्हणजे काय, तर ते समरूप असतात, ठीक आहे. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल सिमिलर टू गिवन ट्रायंगल. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल काढायचा सिमिलर टू गिवन ट्रायंगल, दिलेल्या त्रिकोणाला समरूप त्रिकोण काढायचा. सो सॅटिस्फाइंग दी कंडिशन ऑफ गिवन रेशोज ऑफ कॉरस्पॉन्डिंग साइड्स. त्यासाठी कॉरस्पॉन्डिंग साइडच्या ज्या कंडिशन आहेत त्या सॅटिस्फाइंग झाल्या पाहिजे. दी कॉरस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल ऑन अ स्टेप. तर बघा थोडस नेटवर्कचं प्रॉब्लेमच आहे. हा तर बघूया, आवाज येत आहे ना, हॅलो. तर या ठिकाणी बघा कॉरस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन सेम प्रोपोर्शन. कॉरस्पॉन्डिंग साइड्स म्हणजे साइड म्हणजे बाजू, कॉरस्पॉन्डिंग म्हणजे संगत.
सिमिलर ट्रायंगलच्या समरूप त्रिकोणाच्या आर असतात इन अ सेम प्रोपोर्शन. ते कशा असतात? समरूप असतात. सेम प्रोपोर्शन म्हणजे काय म्हणता येईल त्याला? सेम प्रोपोर्शन समरूप असतात. किंवा त्याचं जे प्रोपोर्शन आहे, आता सेम प्रोपोर्शन कशाला म्हणायचं? त्यांच्या साईडचा जो रेशो आहे तो इक्वल असतो, त्याला सेम प्रोपोर्शन म्हणतात. साईडचा रेशो कसा असतो? इक्वल असतो, त्याला सेम प्रोपोर्शन म्हणतात. अँड दी कॉरस्पॉन्डिंग अँगल ऑफ दिस ट्रायंगल आर इक्वल. आणि त्याचे जे कॉरस्पॉन्डिंग अँगल असतात म्हणजे संगत कोन, ही कशी असतात? इक्वल असतात. मग या दोन गोष्टी लक्षात घ्या. कोणत्या दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या? त्याच्या ज्या कॉरस्पॉन्डिंग साइड आहेत त्या कशा असतात? इन सेम प्रोपोर्शन. सेम प्रोपोर्शन मध्ये असतात. म्हणजे त्यांच्या कॉरस्पॉन्डिंग साइडचा जो रेशो आहे तो इक्वल असतो. रेशो इक्वल असतो, साइड इक्वल नसते. आणि कॉरस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? तर कॉरस्पॉन्डिंग अँगल इक्वल असतात. So using this property, a triangle which is similar to given triangle can be constructed. मग या प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला दिलेल्या त्रिकोणाचा समरूप त्रिकोण काढता येतो. ठीक आहे, आता ते बघूया पुढे. आता इथे बघा, इथे लक्षात येईल तुमचं. आता त्रिकोण एबीसी दिलेला आहे आणि त्रिकोण पीक्यूआर आहे. बघा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर ही दोन त्रिकोण कसे आहेत? बघा, ह्या साईननी दाखवलेले. याला कोणती साईन म्हणतात? हॅलो, 10 मिनिट राहिले आपल्या मीटिंगला. ठीक आहे, नंतर 10 मिनिट नंतर परत जॉईन करायचं. हा, ऐकू आलं ना? मला आवाज येत आहे ना माझा? हो सर. हा, त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर ही दोन त्रिकोण कसे आहेत? बघा, ह्या साईनने दाखवलेलं आहे. याची साईन आहे. त्याला कोणती साईन म्हणायची? समरूपची साईन आहे ती. हे खालून नाही बरं, रेषा खालून रेषा नाही ती. बघा, ही जी साईन आहे की नाही, ही साईन कशाची आहे? समरूप. त्याला काय म्हणायचं? समरूप किंवा सिमिलर. सो हियर ट्रायंगल एबीसी सिमिलर विथ ट्रायंगल पीक्यूआर. ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीक्यूआर म्हणजे ही दोन ट्रायंगल सिमिलर. ठीक आहे. In triangle ABC, AB is 5.4 centimeter. In triangle ABC, side AB is 5.4. This side is 5.4 centimeter. Side BC is 4.2. Side BC 4.2. Side AC 6.0. Side AC 6.0. ऑल मेजर्स आर इन सेंटीमीटर. हे सर्व सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा, त्रिकोण एबीसीच्या 3 बाजूंची मापे आपल्याला दिली आणि काय दिलेलं आहे की ही त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर सिमिलर आहे असं दिलेलं आहे. त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर ही दोन त्रिकोण सिमिलर असल्याचं दिलेलं आहे. त्यानंतर त्यांच्या साईडचा जो रेशो आहे एबीस पीक्यू हा रेशो 3:2 दिलेला आहे. एबीस पीक्यू म्हणजे एबीस पीक्यू हा रेशो 3:2 दिलेला आहे. तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर काढायचा आहे. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल पीक्यूआर. तर त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर काढायचा आहे. तर बघा, इथे एक लक्षात घ्या. आता सुरुवातीला आपल्याला इथे दिलेलं आहे की एबीसी आणि पीक्यूआर ही दोन त्रिकोण कसे आहे? समरूप आहे. मग इथं बघा, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात, इथे त्रिकोण एबीसी ए बी बाहेर झोपतोय, सी उद्या रनिंगला जायचं. समरूप त्रिकोण पीक्यूआर पी क्यू आर. ठीक आहे. आता बघा, ही दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर प्रमाणात आहे. फक्त लक्षात ठेवा, एबीसी आणि पीक्यूआर ही दोन त्रिकोण समरूप आहे म्हणजे याच्या ज्या संगत बाजू आहे म्हणजे एबी ची संगत बाजू पीक्यू. ठीक आहे.
त्यानंतर BC ची संगत बाजू, BC ची संगत बाजू QR आणि AC ची संगत बाजू, AC ची संगत बाजू PR. आता हे जे संगत बाजू आहेत, ह्या संगत बाजूचं हे झालं गुणोत्तर बघा. ह्या दोन संगत बाजू, ह्या संगत बाजूचे हे झालं गुणोत्तर. संगत बाजू BC ची संगत बाजू बघा, AB ची संगत बाजू PQ, BC ची संगत बाजू QR आणि AC ची संगत बाजू PR. आता ह्या संगत बाजूचं गुणोत्तर सारखं असतं, कारण हे दोन त्रिकोण समरूप आहेत. पक्क लक्षात ठेवा, जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर सारखं असतं. आणि काय असतं, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, अँड त्याचे जे अँगल आहेत, संगत कोन म्हणजे कोन ए, कोन ए चा जो संगत कोन आहे तो P आहे. त्यानंतर कोन बी चा जो संगत कोन आहे तो Q आहे आणि कोन सी चा जो संगत कोन आहे तो कोन R आहे. आता बघा, ही संगत कोनी एकरूप असतात, इथे लक्षात घ्या. ही जी संगत कोन आहे, कोन ए चा संगत कोन P, ही दोन कोन एकरूप असतात. त्यानंतर कोन बी चा संगत कोन Q, ही दोन कोनी एकरूप असतात. एकरूप म्हणजे सारख्या मापाचे असतात. आणि कोन सी आहे की नाही, कोन सी चा संगत कोन R, ही जी कोने आहेत ही संगत कोन एकरूप असतात बघा. ए हा PC एकरूप असतो, B हा QC एकरूप असतो आणि C हा RC एकरूप असतो. ही संगत कोन एकरूप असतात, AP BC BQCR, ही कोने एकरूप असतात. आता पक्क लक्षात ठेवायचं, हे कशावरून, तर ही दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणून आपल्याला दिलेलं आहे की ही दोन त्रिकोण समरूप आहे. इथं दिलेलं आहे ही दोन त्रिकोण कशी आहे, समरूप आहे. समरूप आहे म्हणजे त्यांच्या संगत बाजूचं गुणोत्तर प्रमाणात आहे, म्हणजे संगत बाजूचं गुणोत्तर सारखं आहे. ABPQ, BCQR आणि ACPR ही गुणोत्तरे सारखी आहेत आणि त्यांचे संगत कोन एकरूप आहे. एवढं लक्षात आलं. मग आपल्याला इथे एक गुणोत्तर दिलेलं आहे, ABPQ 3:2 दिलेलं आहे. ABPQ हे गुणोत्तर किती दिलेलं आहे, 3:2. म्हणजे हे बघा, 3 असं याचा अर्थ काय होतो, 3/2 म्हणजे 3:2. ठीक आहे, 3 आणि 2 टिंबा आणि 2 आहे ना इथे, तर याचा अर्थ काय होतो, 3/2 आहे की नाही. मग ABPQ हे जे गुणोत्तर आहे हे 3:2 आहे. हे गुणोत्तर काय आहे, 3:2 आहे. मग ABPQ 3:2 आहे, मग BCQR 3:2, ACPR 3:2 आहे की नाही. त्यानंतर ही कोण एकरूप आहेत. ठीक आहे, मग आता हा त्रिकोण कसा कन्स्ट्रक्ट करायचा, तर ते खाली बघू आता. ठीक आहे, तर कंस्ट्रक्ट ट्रायंगल ABC ऑफ गिवन मेजर. त्यासाठी आधी काय करायचं, त्रिकोण ABC हा दिलेल्या मापाचा काढायचा. म्हणजे हे जे माप दिलेलं आहे, आधी BC काढायचं 4.2, मग B वर ठेवायचं, B पासून हे अंतर घ्यायचं आहे की नाही. आधी या मापाचा त्रिकोण काढायचा. हे काढता येईल ना ABC या दिलेल्या मापाचा. तो कसा काढायचा, तर सुरुवातीला काय करायचं बघा, ह्याच्यामध्ये आधी BC काढायचं, एक रेषाखंड काढायचा ज्याची लांबी किती आहे, 4.2 आहे. म्हणजे इथे अशी स्केल घ्यायची, हा ते 0 वर मार्किंग करायची आणि हा रेषाखंड कुठपर्यंत, 4.2 पर्यंत घ्यायचं. ठीक आहे, याला नाव द्यायचं, किंवा हे मेजर आहे 2.4, याला नाव द्यायचं BC. ठीक आहे, त्यानंतर काय दिलेलं बघा, B आणि C हे 2 पॉईंट मिळाले. आता कोणता पॉईंट राहिला, इकडे A आहे की नाही. मग B पासून A किती अंतरावर आहे, तर B पासून A एवढ्या अंतरावर 5.4. म्हणून आता कंपास मध्ये 5.4 अंतर घ्यायचं. किती, 5.4. म्हणजे अशी स्केल घ्यायची आणि इथे कंपास घ्यायचा आहे की नाही. इथं कितीवर ठेवायचं, 0 वर, आणि इकडे 5 आणि त्यानंतर 4 रेषा, 5.4 एवढं अंतर कंपास मध्ये घेतलं. कंपास म्हणजे त्याला लोखंडी टोक आणि पेन्सिलचं टोक असतं, त्याला कंपास म्हणतात. मग B वर ठेवायचं आणि अशा पद्धतीने इकडे कंस काढायचा. ठीक आहे, त्यानंतर C पासून A किती अंतरावर आहे, तर इथे दिलेलं आहे. C पासून A 6 अंतरावर. किती अंतरावर आहे, 6.
मग आता कंपास मध्ये 6 अंतर घ्यायचं स्केल वरती, इथे 0 वर ठेवायचं कंपास, लोखंडी टोक त्याचं, आणि इकडे मेजर कुठे घ्यायचं त्याचं 6 वरती. ठीक आहे, स्केल असते याची. त्या स्केल वरती 6 अंतर घ्यायचं. 6 अंतर घेतल्यानंतर सी वर ठेवायचं आणि त्याचं जे दुसरं टोक आहे त्यानं कंस काढायचा, पण तो कंस काढत असताना हा आधीचा जो कंस आहे त्याला छेदला पाहिजे. मग दुसरा कंस इथे समजा 6 अंतर घेऊन इथे दुसरा कंस काढला. आता हा जो पॉइंट आहे हा पॉइंट कशात जोडायचा, बीसी जोडायचा. हा पॉइंट जो मिळालेला आहे तो कशात जोडायचा, बीसी. आणि त्यानंतर हा पॉइंट कशात जोडायचा, सीसी. बी आणि सीसी जोडल्यानंतर हा जो पॉइंट आहे याला नाव द्यायचं ए. याला काय नाव द्यायचं, ए. एवढं लक्षात आलं का तुमच्या? बघा हे हो सर. हो सर. हा 5 हो पॉइंट, सर. हा 5.4 आहे, हे 6 आहे, 6.0 आहे. आता एबीसी काढून घेतला या मापाचा. ठीक आहे, त्यानंतर पुढं काय करायचं, तर बघा पुढं काय करायचं, एबीसी काढला, construct triangle ABC of given measure. Triangle ABC and triangle PQ are similar. Their corresponding sides are proportional. ते सिमिलर आहे, त्यांच्या कॉरस्पॉन्डिंग साइड प्रोपोर्शनल आहे. हे AB छेद PQ आपण पाहिलं, 3-2 आहे. ठीक आहे, ऍज द साइड AB BC AC आर नोन. मग AB BC AC आपल्याला माहित आहे, AB BC AC वरती दिलेला आहे. वी कॅन फाइंड दी लेंथ ऑफ दी साइड्स PQ QR आणि PR. मग ह्या ABBC AC ह्या साइड आपल्याला माहित आहे, तर त्याच्यावरून आपल्याला PQ QR आणि PR ह्या साइड फाइंड आउट करता येते. तर ते